माझं नाव सुभाष भगवान शिंदे, राहणार भडाचेवाडी, तालुका जिल्हा उस्मानाबाद. मी 15 ऑगस्ट 2021ला माझ्या ड्रॅगनची लागवड केलेली आहे. याची रोपं मी जागजीवन सावंताकडून आणलेली होती आणि लावल्यानंतर एक थोडंसं बुरशीचं थोडंसं वाटलं. त्यामुळे 15 दिवसानंतर संतोष सरांची भेट झाली. त्यांच्याबरोबर माझी चर्चा झाली आणि त्यांनी 100% मला खात्री दिली की माझं जे प्रोडक्शन आहे ते जर तुम्ही वापरलं तर तुमच्या बागेचं उत्पादन वाढेल, तुमच्या झाडाची जी ग्रोथ आहे तिचा ग्रोथ चांगल्या पद्धतीने होईल आणि झाडाची जी पानाची जी हे आहे तेज तुम्हाला हिरवगार कायमस्वरूपी राहील. त्यामुळे मी त्या दिवसापासून आतापर्यंत त्यांचंच प्रोडक्शन वापरतो. विशेष म्हणजे हे जे लागवड केली आहे ही लागवड केल्यानंतर मला पहिली फ्लॉवरिंग ही 10 महिन्यामध्ये झाली माझी आणि त्यावेळेस पहिलं वर्ष असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही फळं आली नाहीत. पण यावर्षी मी एप्रिलमध्ये मला पहिल्यांदा फ्लॉवरिंग झाली आणि त्यावेळेसपासून मी आतापर्यंत जवळजवळ 13 भर काढलेले आहेत. आता जो भर माझ्याकडे आहे हा भर 13वा आहे. 12 भर काढून मी बाजारामध्ये विकले आहेत. याची क्वालिटी चांगली असल्यामुळं त्याबरोबर याची चव जी आहे ती चव खूप छान आहे किंवा याला दुसरा कुठला खर्च नाही आणि विशेष म्हणजे पाण्याचं प्रमाण सुद्धा याला खूप कमी लागतं. व्हरायटी कोणती आहे सर? ह्याची जी व्हरायटी आहे ही व्हरायटी आहे जम्बो रेड सी म्हणून, आपला जम्बो रेड म्हणून आहे. याच्यानंतर मी सी लावणार आहे. एक वर्षाने सी लावणार. आपलं खताची व्यवस्थापन जे आहे ते कसं वापरलं? जी व्यवस्था आहे कसं वापरली आपले खत? याच्यामध्ये प्रीमियम ग्रोथ म्हणजे प्रीमियम ड्रिप वॉटर दिलं तुम्ही? हा, आणि हे जे सार आहे हे सारं मी एका बॅरलमध्ये पूर्ण मिश्रण करतो आणि हे जे ड्रीप आहे त्या ड्रीपमध्ये देतो किंवा जर समजा ड्रीपमध्ये नसेल तर मी याची रिंग करतो. तुम्ही याला पाहू शकता खालच्या बाजूला याला रिंग आहे इथं. हे अशा पद्धतीने मी ओतलेलं आहे त्याला आणि ओतून त्याला फक्त चौकून देतो आणि एक थोडंसं एक अर्धा तास परत मी त्याला पाणी चालू करतो जेणेकरून टाकलेलं जे औषध आहे त्या औषध पाण्यामुळं ओलसरपणा यावा आणि ओलसरपणा येऊन ते मुळाला मिळावा अशा पद्धतीने मी याचं व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये हे सागाचे झाडं मी लावले आहेत. कदाचित अशा पद्धतीचं काही ठिकाणी नाही पण मी मुद्दा म्हणून लावलं आहे कारण याचं जे उद्दिष्ट आहे माझं की मी यावर्षी 23 मे मध्ये पहिली फ्लॉवरिंग जी झाली त्या फ्लॉवरिंगमध्ये खूप ऊन होतं, तीव्रता होती. 20-22 दिवस एवढं कडक ऊन होतं एप्रिलमध्ये आणि त्या उन्हामुळं माझी जी फळाची जी साईज होती ती साईज छोटी होती आणि त्याला जे तेज होतं ते तेज त्याच्यावर काहीच दिसत होतं. बाजारामध्ये जरी घेऊन गेलो तरी व्यापारी म्हणत होते की शिळ माल कशाला तुम्ही आणला आणि म्हणून त्या उद्देशानं मी हे सागवान लावलं आहे. या सागाला यावर्षीच, पुढच्या वर्षी नाही पण याच वर्षी पूर्ण ही बाग जी आहे ती बाग हिरव्या कपड्याने झाकून घेणार आहे जेणेकरून एप्रिलमध्ये होणारी जी फ्लॉवरिंग आहे ती फ्लॉवरिंग आणि मे मध्ये जी होणारी हे जे फळं आहेत त्या फळाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी चांगली राहावी आणि त्याला तेज चांगले यावं. अशा पद्धतीने मी दोन्ही पद्धतीनं याचा वापर केलेला आहे. स्प्रेसाठी कोणते बुरशीनाशक वगैरे? हे स्पेरोला 90, परत हे बुरशीसाठी हे आहे FC आहे आणि फळाची वाढ होण्यासाठी म्हणून ते फ्रुटर आहे. फ्रुटर ब्लूम आणि हे टाकून किंवा त्याच्यामध्ये कधी कधी मी थोडंही टाकतो जेणेकरून आता बघा माझ्याकडे तुम्हाला इथं पिवळी पानं किंवा ज्याला बुरशी म्हणतो ती बुरशी मला दिसत नाही. कारण ज्यावेळेस मला संतोष सरांनी सांगितलं की ह्याची फळाची कटिंग झाली की फळाची कटिंग झाल्याबरोबर तुम्ही त्याला फ्लॉवरिंग करा म्हणजे फवारणी करा. मी माझ्याकडे छोटीशी अशी बाटली आहे त्या बाटलीला छोटासा पंप लावलेला आहे आणि फळ कट केलं की लगेच मी आता त्याला हे करतो स्प्रे बुरशीनाशक FC पावडर आणि ही आणि ब्लूम हे दोन्ही तिन्ही मिळून इतर ती फवारणी जास्त करण्यापेक्षा जिथं कट केली आपण ज्या ठिकाणी कट झालं त्याच ठिकाणी फक्त जिथं कटिंग केलं तिथंच करायचं. त्यामुळे माझ्याकडे आज जर पाहिलं एक जास्तीत जास्त 10% बुरशीचा प्रादुर्भाव जाणवतो. तो ही बुरशी आहे ती कधीच आहे जुन्यामधली बुरशी आहे. ताज्या याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. माझ्याकडे एक प्रयोग केलेला आहे मी. पान काळ पडतं? नाही काळं नाही, मी तो कुठतरी एक दावा बांधलेला आहे. म्हणजे एवढं प्रॅक्टिकल मी केलं होतं की 2 ठिकाणी अशा पद्धतीनं पान माझं पिवळं झालं होतं. हे पान पूर्ण कट केलं आणि त्याला FC पावडरचा स्प्रे मारला आणि मी जवळजवळ आतापर्यंत त्याला पाहिलंय याला पुढं कधीही त्याला परत पिवळं होत गेलेलं नाही. याच्यापूर्वी काय होत होतं जर समजा याला कट केलं तर हे कट केलं न फवारल्यामुळं केल्यामुळं हे पाठीमागं परत थोडं पिवळं होत होतं, पाठीमागं होत होतं ते. त्यामुळं त्याचा जो रिझल्ट आहे हा 4-5 औषधाचा किंवा या खताचा सुद्धा रिझल्ट 100% रिझल्ट चांगल्या पद्धतीचा आहे. पोटॅश पण वापरलं? साऱ्या गोष्टी चांगल्या आहेत. तर तुम्ही ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट या कंपनीचे प्रोडक्ट वापरले,
विषमुक्त अन्न रासायनिक शेती ह्या अभियानामध्ये तुम्ही सामील झाला त्याच्याबद्दल